मित्र तिकडे आहेत, बौद्धचे मित्र आहेत ते. आणि कसं आहे, वर्षातून एकदा यात्रा येत असते ते. आम्ही घाळगाव मार्गे जात आहे शाळेकडे, आणि रस्त्याची दयनीय अवस्था आहे. हा रस्ता पण मोठा झाला पाहिजे, आणि खूप सारे भाविक परतीचा प्रवास आता करताना आहे. पण आम्ही आता संध्याकाळी तिकडे जात आहे, आणि गावातले लोक सगळे निवांतपणे आहेत. आम्ही पोहोचलो आता, आणि इकडे पार्किंग लावत आहे. पार्किंग 50 रुपये आहे, आणि बॅट पण आहे आपल्यासोबत वारासाठी कोणी जास्त केलं तर. आणि तुम्हाला 50 रुपयाची पोच पावती भेटली आहे, आणि हे दाखवल्याशिवाय गाडी बाहेर जात नाही. बाईक भरा 500 रुपये, सायकल 20 रुपये, टू व्हीलर 50 रुपये. जेमतेम आम्ही आता अंदर पोहोचलो, आणि पहिल्यांदा फिंगरचा आस्वाद घेत आहे, आणि भरपूर पब्लिक आहे अशी. बघ आम्ही आता नदीकडे जात आहे, आणि त्या दिवशी आलो होतो पण मी नदीत काही गेलो नाही. पण आता थोडा निवांत जाऊन नदीत फक्त जाऊन येणार, फिरून येणार, आंघोळ बिंघोळ करणार नाही. आंघोळ करणारे 2 दुसरे आहेत, आणि नदीत बुडल्याने पाप सगळे धुतले जाते असं बोललं जातं. पण थोडंसं अंगावर पाणी टाकलं तर सगळे पाप निघून जातील आमचे, असं वाटतं मला. जेमतेम आम्ही नदीवर पोहोचलो, आणि आंघोळ करणार आहे. बबल्या साबण बिबण आणलाय मस्तपैकी, आणि जास्त गोरा झाला पाहिजे नदीच्या पाण्याला याच्यासाठी. आणि ना ऑलरेडी सगळे गोरे दिसत आहे. आणि जम्या कोणत्या दिवसावर बसून आपण तो ड्रॅगनवाला मी त्याच्यावर अजिबात बसत नाही. मी फक्त त्या जो आहे मोठा गोल त्याच्यावर बसतो, आणि तू त्या ड्रॅगनवर बस, ठीक आहे. ड्रॅगन घेऊन जावं, आणि जेमतेम आम्ही नदीत पुलावर आला. बघा आमच्या मित्रांनी आंघोळ केली, आम्ही तिथं फक्त बसून होतो, आणि पोलिसाचा कडक बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे. टायमाच्या नंतर आपण इथे 6:30च्या नंतर आंघोळ करू शकत नाही, म्हणजे कुठंतरी टायमिंग आहे, म्हणजे नाहीतर कोणी येईल आंघोळ करेल असं आहे. आणि मित्रांना आंघोळ केली. पोलीस प्रशासन, गावचे लोक असतील, असे विविध प्रकारचे सगळे मंडळी इथे आवाज ठेवून असतात. जास्त खोलात आपल्याला जाता येत नाही, आणि लगभग आता 6:30 वाजलेले आहेत, आणि हा आंघोळीचा जो घाट आहे हा बंद झालेला आहे. ना आता आम्ही जाणार आहे मंदिरातून जाणार आम्ही मेल्यामध्ये. कुठल्या झुल्यावर बसता येईल आज आम्ही पहिल्यांदा विचार करून नंतर मग आम्ही झुल्यावर बसणार आहे.
वाटतं, खूप दिवसापासून मनात इच्छा राहते की आपण लावलं पाहिजे. आणि आमची सगळी गँग आता निघलो आम्ही फिरायसाठी. आणि हात धरून चला, कारण की कोणी दौडू शकते. आणि सगळ्यांनी टिळा बिळा लावून एकदम स्माइल के साथ फिरत. फोटो काढता आम्ही आता मेहनत फिरत आहोत आणि सगळं आपल्या गर्लफ्रेंडसाठी काही ना काही वस्तू घेत आहे. त्यांच्या गर्लफ्रेंड आहेत आणि माझे सोडून फक्त. आणि मी माझ्या गर्लफ्रेंडसाठी काही घेऊ शकलो नाही. माझी गर्लफ्रेंड आता दुरून आले. आणि सौरभ पण आहे आणि त्याची पण आहे, पण त्याची गावात आहे, त्याच्यामुळे तो गिफ्ट घेणार आहे तुझ्यासाठी. इकडं मस्त गिफ्ट लागल्या मागच्या साईडला झुमके वाली पोरं असा वाला आणि भाऊ असा वाला लंबावाला टेडा घेणार आहे लावासाठी तिकडं. मी ड्रॅगनच्या जवळ आहे आता. बघले ड्रॅगनवर बसणार आहे आणि वर एवढं जात आहे, तो बहुतच वर जात आहे. मी काही बसणार नाही, माझी पार्टनर बाबा बसणार आहे. सौरभ बसणार आहे आणि आम्ही बसणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत. फक्त 10 रुपयाची आणि छान आहे. जंगलात बिंगलात आपण जात असतो तर हे वाजवण्यासाठी आणि थोडा वाजवल्यावर अपडेट होत असते.
चौथे सेवन जल्दी खड़े होकर सिक्योरिटी की बड़ी दुनिया मारूति का सरकार तीनों के मार्ग को हिला मागे आकाश पाळणा आहे आणि आम्ही बसण्याचा विचार केला होता. किती रुपये तिकीट आहे? 80 रुपये तिकीट आहे. तर 80 रुपये तिकीट असल्यामुळे आम्ही काही बसलो नाही आणि आता दुसऱ्या जिल्ह्यात तिकडे जाऊ बघू. तिकीट असेल ना अशी भरपूर जास्त तिकीट आहे. पापडांचा आस्वाद घेतो. रम्या मुंबई कर बसू. लगभग आम्ही दोघं झुल्यावर बसणार. लगभग आता आम्ही लाईनीत लागलोय आता आणि दोन्ही आपण जवळ बसू. दोन आम्ही जवळ बसणार आहे आता. लावू नको. तिकीट आहे. दुसऱ्या जिल्ह्याचे 80 रुपये तर डिस्काउंट तिथे 10 रुपये भेटला तिथे आम्ही आलो आणि आता इथं बसणार आणि खूप एन्जॉय मस्ती करणार आहोत. रायगडवर पण बसणार आहोत. छान आहे थोडा झुला बरं वाटतं. आता जाऊन आम्ही सोबत जाणार आहोत. हॅलो काय आम्ही आहो आता सध्या मार्कंडेच्या यात्रेत. काही दिवस फक्त शिल्लक राहिले आहे आणि आकाश पाळण्यावर बसण्याचा योग आला आणि आता आम्ही बसणार आहोत वरती. लगभग तिकीट काढून झालेली आहे आणि मस्त आज आम्ही फिरलो. पापकन बिपन खाल्ला आहे. आता पिढा मस्त लावून एकदम धक्कामध्ये आहे आणि आकाश पाळण्याचा लगभग खाली येत आहे इकडे कुठे इकडून आणि आता आम्ही थोड्या वेळानं बसणार आहोत. मार्केटचा मेळा लागत असतो. याचा सगळे आपले फॅमिली असतील, मित्रमंडळी असतील, सगळेच येत असतात. दुःखभरी म्हणजे सगळे कामात असतात वर्षभरात. कुठेतरी एक दिवस विरखडामध्ये निरंगुडा कुठेतरी झाला पाहिजे, फिरलं पाहिजे माणसाने. त्यासाठी सगळे पाहुणे आपल्या इकडे येत असतात. सगळ्यांच्या घरी मार्कंडात असेल किंवा गावासाईड असतील तिथे मोठ्या प्रमाणात पाहुणे येतात आणि ते रोज इकडे फिरण्यासाठी येत असतात. सगळे आपल्या मित्रांसोबत येऊन या मेळ्यात येऊन किंवा विविध पाडण्यात त्याच्यात बसण्याचा सगळा आनंद घेतात आणि लागलेले जे छोटे छोटे टाल आहेत
तिकीट आला त्याचा पण ते आस्वाद सगळे आपल्याला इथं घेताना दिसते. पण आता आम्ही या धुल्याचा आस्वाद सध्या मी घेत आहे, पण मला फारसा आवडत नाही. पण बोबल्याच्या खातीर मी बसलो आहे. पण बघू आता काय होते. तर थोडा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण थोडा सहन करून घेऊ. बसला इथे थोडा अंधार आहे. पण आम्ही धुल्यावर बसून आता बापरे वेगळा नजारा हो, पुरा वेगळा नजारा आहे. नाही मी खाणार नाही आणि थोडं बरं वाटतंय. आता बरं आलो आम्ही. पण माझी आधीच फाटते धुल्यावर बसताना. लगभग माझी पुरी वाट लागली आणि खूप बेकार वाटते धुल्यावर बसणं म्हणजे. पण आता कसं आहे बसाच लागते. पण आता मी सगळ्या धुल्यावर बसणार नाही, कारण की एवढा स्पीडले जाते आणि ते खूप भीती वाटते मनात. आणि एन्जॉय केला पाहिजे, पण आता थोडा वेगळाच एन्जॉय होतो. मनात भीती असते तर बसू नका. लई बेकार कंडिशन आहे रे आकाशवाण्यावर. आधी जाताना बहुत बेकार वाटते. पण आता कसं आहे मजबुरीत बसलो रे बाप्पा. दुपारा नाही बसत सिंगल बसला आणि बहुत बेकार आहे. बहुत खासले काय बहुत जोर आहे ना इकडे बा माग. ए बाप्पा राईड पूर्ण झाली दुधावर. आता आम्ही चाललो खाली. एवढा काही वाटलं नाही, पण थोडा डोका दुखत आहे. त्याचा त्रास करावा लागतो आपल्याला.
टाइम आमचं सगळं फिरून झालं. आमचे पाय चालून असे दुखत आहे. पण हे मग गेले ना अजून तुमचं झालं ना फिरून. आणि काय पोरात दमलो आम्ही. बबल्या तर मस्त जिल्हा. कसा वाटला बबल्या तुला मार्कंड्याची यात्रा? कसा वाटला तुला मार्कंड्या? नाही सांग ना. बहुतच आनंद वाटला. बबलू गेडाम हे गायब झाले होते. आम्ही पोलीस चौकीत गेलो पण हे रस्त्यातच भेटले. तरी आपण सगळे सांभाळून राहा. सौरभ पण होता आणि आमचे 2 बंधू ते तिकडे गायब झाले आहेत. मजनूबाई आणि ते फिरत बसले इकडे तिकडे. आपल्या सगळ्यांनी प्रतिक्रिया द्या. इकडे हॉटेल बिटेल आहे. समोसे बिमोसे त्याची भजे खाल्लं होतं पण त्याच्यात नाही का त्या बेसनात नाही का 15 फीट पोत होता. त्याच्यामुळे ते 100 रुपयाचे भजे अर्धे फेकण्यातच गेले. म्हणजे खाण्यात थोडा लक्ष दिला पाहिजे. जे आहे ते आहे. आणि सगळे कुठेतरी दिवसभर मेहनत करून कुठेतरी आराम 2 पैसे भेटतात. म्हणजे दुकानदाराचा पण खूप मोठा संघर्ष या यात्रेत भेटतो. छोटे दुकान असेल मोठे दुकान असेल या 7-8 दिवसापासून ते इकडे येऊन असतात आणि बाहेरून येतात. कोणी जागा घेऊन लावतात. हा एक संघर्ष आपल्याला दुकानदाराचा इथं पाहण्यास मिळतो. आपण सामान घेऊ तर त्यांचं घर चालेल त्याची म्हणजे ते 7-8 दिवसाची काहीतरी आशा घेऊन येतात. जसं आपण प्रयागराजला गेलो होतो. प्रयागराजमध्ये आपण बघितलं पण तसा मार्कंडा पण आपला एक प्रयागराजच आहे. आणि इथला मंदिर लवकरात लवकर बनला पाहिजे. अजून डेव्हलपमेंट झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची आशा आहे. आणि पुढच्या वर्षी आपण अजून नवीन ब्लॉगसाठी भेटू. गौरव शामकुले यूट्यूब चॅनलला आपला गौरव शामकुले ब्लॉग हा नवीन आहे. एक स्वच्छता मित्रवाला एक यूट्यूब चॅनल वेगळा आहे. तर या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आमचे व्हिडिओ रोज बघा जेणेकरून आम्हाला पण उत्साह वाढेल. आम्ही अजून उत्साहानं पुढे नवीन जागी जाता येईल का असं आमचं काम चालू आहे. चुपचं दुकान मार्कंड्यावरून प्रवास करून 11 वाजता पोहोचलो आणि डस्ट एवढी ती रस्त्यात त्याच्यानं आम्ही हळूहळू आलो. आणि आम्ही अंडाकडीचा ऑर्डर आधीच देऊन ठेवला होता कारण की हॉटेल बंद होण्याची वेळ झाली होती. आणि नेहमीप्रमाणे आमचा भाऊ आमच्या जेवण लावत असतो. कधी तो तिकडे राहतो पण आधी ऑर्डर सांगितला आहे आणि लवकर जेवण करून अजून आम्ही बाकीचा आम्हाला प्रवास करायचा आहे आणि निघणार आहोत आम्ही. आणि आजची यात्रा चांगली झाली आमची. अजून कुठे जाता येईल फिरता येईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न. आमचा समोरचा प्लॅन आहे आता गिरड 2 व्हीलरने प्रवास करायचा आणि नंतर तो प्लॅनिंग दिवस आम्ही ठरवू आणि आपल्याला पण दाखवू की गिरड आता नवीन बनला आहे. साधा देणं आपला रेग्युलर काम रोजच्या माझ्या